नमस्कार. आम्ही सारे खवईच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुम्हाला ती कोल्ह्याची आणि करकोच्याची गोष्ट माहिती का हो? म्हणजे कसं झालं की एक दिवस काय झालं, कोल्ह्याने करकोच्याला जेवायला बोलवलं बरं का, अगदी प्रेमाने. करकोचा आला आणि बघतो तर काय, कोल्ह्याने त्याच्यासाठी लापशी बनवली होती बरं का, लापशी. आणि लापशी कशात वाढली होती माहिती का? परातीत. असं सरळ ताट असतं ना, त्या ताटात त्याने लापशी वाढली होती. आता करकोच्याचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे ना, खाणार कशी लापशी तो. करकोच्याने मला म्हटलं ठीक आहे बच्चू, तेरे को भी देख लूंगा, असं करून तो त्याच्याकडून निघाला. मध्ये काही दिवस गेले, त्यानंतर करकोच्याने कोल्ह्याला त्याला खीर खायला बोलवलं. या ना जेवायला या मस्तपैकी. आणि करकोच्याने कोल्ह्यासाठी अप्रतिम खीर केली आणि कशात दिली? सुरईत. आता कोल्ह्याचा प्रॉब्लेम झाला, टेक्निकल प्रॉब्लेम, टिट फॉर टॅट. मग दोघांनी एकमेकात तह केला. तसंच माझा एक मित्र आहे बरं का, तसंच माझा एक मित्र आहे, त्याकडे मी गेलो होतो जेवायला. त्याने मग त्यानेच मला बोलवलं जेवायला. जेवायला गेलो, जेवायला बसलो, पाहतो तो काय सगळ्यांना आवडत्या भाज्या, कारल्याची भाजी, शेपूची भाजी. अरे 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 अरे. मग मी म्हटलं आईला विसरलो यार, आज माझा उपास आहे. असं करून मी जे तिकडून निघालो तो सुटलो. पण मी ते लक्षात ठेवलं होतं, आणि मला शेपूची भाजी दिली आहे, कारल्याची भाजी दिली आहे, सोडणार नाही मी तुला. 2 महिन्यांनी मी त्याला जेवायला बोलवलं आणि म्हटलं बसा जेवायला बसा. त्याचा उपास होता आणि म्हणूनच मी फर्स्ट क्लास पैकी बटर चिकन, तंदुरी चिकन असं छान पदार्थ त्याच्यासमोर वाढले. तो म्हणाला अरे सांगायचं विसरलो यार, आज माझा उपवास आहे. मला माहिती होतं उपवास आहे, पण शेवटी कसं आहे, शेवटी आम्ही दोघांनी तह केला. असं करण्यापेक्षा आपण तह करूया. पण ह्या सगळ्या भानगडीत झालं काय माहितीये का, आम्ही एकमेकांवर मात करण्यासाठी ना छान छान पदार्थ बनवत गेलो. हा म्हणजे तेव्हा झालं काय, आमच्या ज्ञानात भर पडली ना. आता परवा मी त्याच्याकडे जाऊन आलो, काय लाजवाब. अब मेरी बारी आहे, आता माझी पाळी आहे. मला त्याला असे वेगवेगळे पदार्थ दाखवायचे. पण कसं आहे, माझ्याकडे टीम आहे, माझ्या ओळखी आहेत, त्यामुळे मला शिकवण्यासाठी 2 गृहिणी इथे आलेल्या आहेत. ते नवीन नवीन पदार्थ मला शिकवणार आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं दोघांचे मनापासून स्वागत. नमस्कार. आपली ओळख करून द्या. माझं नाव सौ मंगल दीपक चव्हाण, अंबरनाथ. बर, सौ चव्हाण. आणि आपण? मी सौ सुनंदा केशव चव्हाण, नाशिक. नाशिक. आपलं काय नातं? सासू सून. सासू कोण आणि सून कोण? तुम्ही सासू आणि सून? अरे बापरे. वाटतंय का हो? हा, सासू बहिणी वाटतात त्या. बर, चांगलंय. तुम्ही राहता कुठे म्हणालात? अंबरनाथला. आणि तुम्ही नाशिकला. बर, किती वर्षापूर्वी लग्न झालं? माझ्या लग्नाला आता 24 वर्ष पूर्ण झाली. 24 वर्ष पूर्ण झालेली आहेत. घरी कोण कोण आहे? कालच झालेली. तुमच्या घरी कोण कोण आहे नाशिकला? माझी मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा, आणि माझे मिस्टर आणि मी. बरं. आणि मुलं काय करतात? मुलगी मोठी माझी MSc बॉटनी झालेली आहे. बरं. आणि मुलगा 3rd इयरला इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकलला डिप्लोमा. आणि तुम्ही काय करता? मी घरी हाऊसवाईफ आहे आणि मी विविध पोस्टाचे खाते त्याच्याबद्दल मी हे करत असते. ओके, दॅट इज गुड. स्वतःचा बिझनेस. स्वतःचा. गुड. आणि यजमान टीचर आहे. कुठला विषय? त्यांचं मराठी MPhil झालेलं आहे. बर, मराठी MPhil. गुड. सासूबाई बोला. आता घरी कोण कोण आहे? माझ्या घरी मी, माझे मिस्टर, 2 मुलं. बर. आणि तुम्ही काय सगळ्यांवर देखरेख? नाही, मी मासे गृह उद्योग करते, व्यावसायिक आहे. काय करता? माझे दिवाळीचे पदार्थ, व्हेज नॉनव्हेज सगळे मी ऑर्डरही घेते. अरे वा. आणि माझ्या चकल्या वगैरे सगळं बाहेरगावी जातात. बर, क्या बात आहे. हे दिवाळीला ह्यांच्याकडूनच येत असेल माल पाणी फराळाचं सगळं. सासूबाई सुगरण असेल. बरं, तुम्हाला स्वतःला खायला काय आवडतं? मला स्वतःला शाकाहारी आवडतं. कारण काय, आता जो बनवतो त्याला खायला आवडत नाही फार. म्हणजे तुम्ही जेव्हा स्वयंपाक करता त्या स्वयंपाक झाल्यानंतर चला जेवायला बसूया असं होत नाही, कारण तुमच्या डोळ्यासमोरच सगळं बनलेलं असतं. म्हणून मी तुम्हाला विचारतोय की तुमचं स्वतःचं आवड का? आता तुम्ही रोजच्या स्वयंपाकाच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच गोष्टी करताय खाण्याच्या. मला आठवड्यातला 1 रविवार मला आराम मिळतो, तेव्हा मला सगळे म्हणजे माझे मिस्टर मला करून खायला घालतात. अरे वा. त्यांना ते स्वतः खाऊ आणि खायला घालायला सुद्धा आवडतं. सगळे आहेत आमच्या घरामध्ये. ओके. तुम्हाला काय खायला आवडतं? मला व्हेज मध्ये काय? तिखट गोड दोन्ही. आणि यजमानांना व्हेज नॉनव्हेज. म्हणजे तुम्हाला आवडेल ते त्यांना आवडतं का त्यांना आवडतं ते तुम्हाला आवडतं? नाही, त्यांना जे आवडतं ते कधी मला नाही आवडत.
हा. असं. मग त्यात फक्त डिफरन्स आहे, हो बाकी सगळ्या गोष्टी बाकी जुळलेल्या. सगळं. 36 गुण पत्रिका जुळलेली हो. 24 वर्षापूर्वी. हो. बरं, ठीक आहे. आमच्या रसिका खवई इथे वाट बघतायत. तुम्ही आज काय काय बनवणार, ते तुम्ही काय बनवणार आज? मी आज मटार चकली बनवणार आहे मटार चकली आणि गाजराचा विडा. गाजराचा विडा. विडा. बर. आणि तुम्ही? मी स्टफ व्हेज इडली वडा बनवणार आहे. स्टफ व्हेज इडली वडा. हा. आणि दुसरी रेसिपी बेरीचे मोदक. बेरीचे मोदक. हा. बेरी म्हणजे काय? बेरी म्हणजे आपण जे घरी तूप बनवतो लोणी काढून, हा हा हा. तर उरलेला जो भाग असतो तो बेरी असतो. अच्छा, तो चॉकलेटी Brown रंगाचा color असतो चा. तो. हो. ओके ओके. बेरी पासून मोदक बनवता येतात, लाडू बनवता येतात. आपली आवड असेल तर म्हणजे आपण त्यात अजून वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण रेसिपी व्हरायटी करू आपण शकतो. आपल्याला Variety पाहिजे देऊ तशी शकतो. करायचं. तुमच्यापैकी पहिल्यांदा कोण कोण काय बनवणार आहे? तुम्ही बनवणार का सुनबाई? सुनबाई बनवणार आहे. सुनबाई, तुम्ही आधी आपण जायचं किचन मध्ये. या वहिनी, आमच्या किचन मध्ये तुमचं स्वागत. आपली पहिली रेसिपी काय मला सांगता का जरा? स्टफ व्हेज इडली वडा. स्टफ व्हेज इडली वडा. ओके, साहित्य सांगता मला काय काय आहे? हो. तयार इडली, बेसन, ओला मटार, कोबी, ओके. बटाटा, कॉर्नफ्लॉवर, सिमला मिर्च, गाजर, ओवा, कोथिंबीर, खाण्याचा सोडा, तीळ, जिरं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ. ही रेसिपी तुम्हाला सुचली कशी, आली कुठून? ही माझी स्वतःचीच रेसिपी आहे आणि क्या माझ्या बात. किचन मधूनच आली आहे ती. बर बर. कसं काय सुचली तुम्हाला ही? घरात असं इडली उरली होती 2-3 हा हा. आणि मग तेव्हा म्हटलं आपण असा वडा करून बघूया, की साधा बटाटे वडा होतो, चायनीज वडा होतो, बऱ्याच प्रकारचे वडे असतात. बरोबर. तर आपण इडली वडा करून बघूया. आणि मग मुलांसाठी सर्व प्रकारच्या भाज्या मी फ्रीज मध्ये होत्या त्या थोड्या कट केल्या हा. आणि त्याचं स्टफिंग बनवलं बर. आणि ते आतमध्ये स्टफ केले आणि माझा वडा सक्सेस झाला. आई शाबाश. ओके, चला साहित्य तर बघितलेलं आहे. कृती आता सुरू करायची वेळ आलेली आहे. काय करायची कृती मला सांगा जरा. आधी काय करणार आपण? प्रथम आपण भाज्या परतवून घेणार आहे. ओके, जिरं एक जिराची फोडणी आपण तयार करायची. मिरची पेस्ट. जरा तिखट करूया का आपण? हो चालेल. पुढे. आणि हे थोडं परतायचं आहे. हा. आता काय आता करायचं? यामध्ये आपण गाजर घालूया, मटार, सिमला मिर्च, कोबी आणि बटाटा. मॅश पोटॅटो. मॅश बटाटा ओके. आणि चवीनुसार मीठ. तुमच्या मुलीला काही येतं की नाही बनवता? हो काय नाव तिचं? निवेदिता. निवेदिता. हा. काय बनवते ती? ती बनवून बघते. मी किचन मध्ये नसली की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे करते. नाही, बनवण्याबद्दल मला प्रॉब्लेम नाही. बनवल्यानंतर तिथे जो पसारा असतो तो ती आवडती की नाही आवडते? हो आवडते. आई म्हणून बोलू नका उगाच. नाही आई म्हणून नाही, ठीक. पण आवडते. थोडी कोथिंबीर. ही भाजी आपली आता तयार झालेली आहे. ओके. आणि आता ही थंड होईपर्यंत आपण बेसनचं बॅटर तयार करून घेऊ. ओके, बंद करू मग गॅस? हो चालेल. ओके ओके, हे ठीक आहे. आता आपण बाजूला ठेवून देऊ. ते घेता. हो. आता आपण बेसन घ्यायचं ना याच्यात? हो. किती घ्यायचं ते सांगा अर्धी मला. वाटी. अर्धी वाटी. ओके. अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर. हे कशासाठी हो? हे जरा व्यवस्थित बाइंडिंग होतं आणि आपल्याला प्रवासात पण हा वडा नेता येतो. बाहेरचं बर. काही खाण्यापेक्षा ओके. तो तेलकटपणा कमी होतो त्याचा. ओके ओके. आणि तीळ, तीळ, ओवा, मीठ आणि चिमूटभर खाण्याचा सोडा. पाणी लागेल आता. आहे ना? किती घालायचं ते सांगा. हो. या गाठी सर्व पूर्ण मोडल्या गेल्या पाहिजे. बरोबर. बेसनाच्या. हो. जास्त पातळ सुद्धा असता का म्हणे, जास्त नाही. घट्ट हो. सुद्धा असता का म्हणे? नाही, मध्यम पाहिजे. हे आपलं तयार झालंय का? क्या बात.
आता काय करायचं? आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि हे तयार झालेलं भाजीचं सारण आपण आता ह्या इडलीमध्ये घालायचं. भरणार आहोत. बर बर ही आपली साधी इडली आहे, त्याला मी मधोमध असा छेद दिलेला आहे. बर. आणि आता यामध्ये आपण हे सारण भरणार आहोत. ओके, जवळ घेऊ का मी ते? चालेल. ओके. थोडासा पाण्याच्या हाताने हे व्यवस्थित बंद करायचे. ओके. क्या बात है. हे कशा बरोबर खाता येतं आपल्याला? सॉस, चिंचेची चटणी किंवा नुसतं असा जरी खाल्ला तरी कारण टेस्टी असेल. म्हणजे आतलं हे सारण तुम्ही कसं बनवताय ह्याला फार महत्व आहे बरं का. काय इडलीला स्वतःची काही चव नाही, त्यामुळे ते मीठ करेक्ट पडायला पाहिजे, तर खाताना मजा येईल. हो की नाही? तुम्हाला खाताना जर मजा यावी असं जर वाटत असेल तर तुम्हाला लिहून घ्यावं लागेल साहित्य आणि कृती, आहे की नाही? स्टफ्ड इडली वडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: इडल्या, बेसन, वाफवलेले मटार, बारीक चिरलेला कोबी, कॉर्नफ्लोर, भोपळी मिरची, उकडलेला बटाटा, गाजर, ओवा, कोथिंबीर, मीठ, जिरं, तीळ आणि मिरचीचा ठेचा. कृती: इडल्यांना मधोमध चीर द्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं आणि मिरची पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये गाजराचा किस, मटार, भोपळी मिरची, कोबी आणि उकडलेला बटाटा परतून घ्यावा. त्यामध्ये मीठ घालावं. अर्धी वाटी बेसन, 1 चमचा कॉर्नफ्लोर, तीळ, ओवा, मीठ, खाण्याचा सोडा आणि पाणी ह्याचं एकत्र बॅटर तयार करावं. इडलीमध्ये तयार भाजीचं सारण घालावं आणि ती बेसनाच्या बॅटर मध्ये घोळवून डीप फ्राय करावी.